शेवट हा ठरलेला आहे. मरणार पण मी सहज मरणारा नाही. सहज नाही कसं मरणार एवढं सांगून काय ते मी पाहतो. बोलायचं काय तुला? हा वेळी विश्वात अशी शक्ती निर्माण होईल जी या साऱ्या विश्वाचा भार आपल्या एका पायावर ठेवी आणि तीच शक्ती मला मारेल. मला सांग हे विश्व केवढं आव्हान आहे. अवाढव्य विश्वाचा भार कोणी एका पायावर घेईल नाही रे. मग असं केव्हा होणार नाही आणि महाबळी केव्हा मरणार. आणि तुला पोचविले शक्ती पाहिजे. हो पाहिजे. हो इथं नव्हे. इकडे माझ्या लक्षात आलं. आतापर्यंत मी तुला शहाणा समजतो पण आता माझ्या लक्षात आलं तू शहाणाही नाहीस तू खुळाही नाहीस. तुझं झालंय खूप दिलेलं कर्तव्य स्वतःच्या लोभापायी डावललं आणि हा झाला पाताळ पोराचा गुन्हेगार. अरे विजय माझा आहे. मला शासन करण्यासाठी हाती खडगा घेतलास. तुझा आणि माझा संघर्ष झाला. त्याच संघर्षात मी वीराचं रूप धारण केलं पण महाबली दिव्य शक्तीच्या आघातानं माझ्या देहाची तू दोन शकल केली. पण आता पुनर्जीवित होऊन आलोय. तुझा काळ बदलून ज्याला तुला जीवनदान दिलं तो महाबलीचा आहे. महाबली तू जीवदान दिलं.
आणि प्रेमाची देवी म्हणून संबोधिलं गेलं. प्रत्येक सौभाग्यवती स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी ज्या देवीचं व्रत आचरणात आणतात, कुटुंबाच्या सुख शांती समाधानासाठी ज्या देवीची आळवणी करतात, संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करणारी चंद्र देवता यांची सौभाग्यवती म्हणून नटली, तीच म्हणजे ही देवी रोहिणी. विभावरी नगरीचा त्याग केला, साम्राज्यापर्यंत आमची पावलं उमटली. मग आपण आल्याची जाणीव देव नरेश देवेंद्र यांना करून द्यावी, हेच योग्य. देवेंद्र महाराज प्रणाम.